तुमच्याकडे जर सरकारची ही 7 कार्ड असतील तर तुम्हाला मिळणार आहे सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ। तुम्हाला मग कोणतेही दुसरे कागदपत्र काढण्याची गरज नाही। अगदी 5 वर्षाच्या मुलापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत म्हणजेच वृद्ध वयापर्यंत उपयोगी पडणारी अशी 7 कार्ड आहेत जी तुम्हाला काढून घेणे हे महत्त्वाचे आहे। जर तुम्ही ही कार्ड काढली तर तुम्हाला 3,000 पासून 2 लाखांपर्यंत रक्कम मिळणार आहे। ती कशी मिळणार आहे पुढे व्हिडिओमधून पाहणारच आहोत। सो ही कार्ड कोणती आहेत किंवा ही काढायची गरज का आहे, कशी काढायची ही कार्ड, तुम्हाला त्याचा उपयोग का होणार आहे, काय होणार आहे याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजेच असेच महत्त्वपूर्ण तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वात पहिलं कार्ड आहे आणि अतिशय महत्त्वाचं कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड। ही एक केंद्र शासनाची योजना आहे। आपल्या महाराष्ट्राची महात्मा फुले जनआरोग्य योजना ही योजना आहे। म्हणजेच लाभ जे पात्रता आहे सेम आहे, फक्त केंद्रातून याचं नाव आहे आयुष्यमान भारत कार्ड आणि महाराष्ट्रात याचं नाव आहे महात्मा फुले जनआरोग्य योजना। या योजनेअंतर्गत तुम्हाला 5 लाखांपर्यंत मोफत उपचार हा दिला जातो। आता याचा फायदा काय आहे तर तुम्हाला या योजनेअंतर्गत 5 लाखांपर्यंत मोफत उपचार हा मिळतो। आता तुम्ही म्हणाल प्रत्येक हॉस्पिटलमध्ये नाहीत भेटत उपचार, तर हो खरे आहे। या योजनेसाठी काही हॉस्पिटलची लिस्ट सरकारने काढली आहे आणि फक्त त्याच हॉस्पिटलमध्ये तुम्हाला या कार्ड अंतर्गत उपचार मिळतो। हा उपचार तुम्हाला 5 लाखांपर्यंत मिळणार आहे। हे कार्ड काढण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने www.pmjay.government.in या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हे कार्ड काढू शकता आणि या योजनेचा लाभ हा घेऊ शकता। त्यानंतर दुसरे कार्ड आहे आभा कार्ड। तर हे कार्ड कशासाठी महत्त्वाचं आहे तर हे कार्ड तुम्ही आजारी पडल्यावर तुम्हाला उपयोगी येणार आहे। म्हणजे काय, जर तुम्ही दवाखान्यात गेला आणि तुमचे काही रिपोर्ट केले किंवा काही आरोग्य तपासणी केली असेल तर तुम्हाला कागदोपत्री दिलं जातं। परंतु जर तुमच्याकडे हे कार्ड असेल तर तुम्हाला कागदपत्रे घेऊन फिरण्याची गरज लागणार नाही। तुमची सर्व रिपोर्ट, कागदपत्रे, ट्रीटमेंट रिलेटेड सर्व माहिती असेल ती या एकाच कार्डमध्ये म्हणजेच आभा कार्डमध्ये सेव्ह करून ठेवली जाते। म्हणजे तुम्ही जर एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेला तर तुम्हाला कोणतेही कागदपत्र दाखवण्याची गरज लागणार नाही। फक्त तुम्ही जर हे एक कार्ड दिलं तर तुमची सर्व माहिती ही दुसऱ्या हॉस्पिटलला सुद्धा मिळणार आहे। या कार्डमध्ये सर्व माहिती ही स्टोअर करून ठेवलेली असते। त्यामुळे जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हे कार्ड काढून घेऊ शकता। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्ड। रेशन कार्डचा वापर आता तुम्हाला माहीत आहे सरकारच्या प्रत्येक स्कीमसाठी होत आहे। आता डिजिटल रेशन कार्ड आले आहे, ते सुद्धा तुम्ही तयार करून घेऊ शकता। हे रेशन कार्ड हे आधार कार्ड सारखे सिंगल असते। तुम्ही हे कार्ड मेरा रेशन या ॲपवरून डाउनलोड करून प्रत्येक गव्हर्नमेंटच्या स्कीमचा लाभ हा घेऊ शकता। त्यानंतर पुढचं कार्ड आहे ती म्हणजे श्रमयोगी कार्ड, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन कार्ड। या कार्डचा उपयोग तुम्हाला 60 वर्षानंतर होणार आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला 18 ते 40 वयात काही पैसे भरणे गरजेचे असते। ते तुमच्या वयावरती ठरते किती पैसे भरायचे ते। म्हणजे तुमचे वय जर 18 असेल तर किती पैसे येणार, 19 असेल तर वयानुसार तुम्हाला हे पैसे तुमच्या बँकमधून कट होतात आणि मगच तुम्हाला 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शन चालू होते। ही प्रधानमंत्री मानधन योजना कार्ड हे तुम्ही ऑनलाईन काढू शकता। ही कार्ड काढल्यानंतर तुम्हाला 3,000 रुपये पेन्शन मिळणार आहे। हे कार्ड तुम्हाला www.mandhan.in या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने काढता येणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पेन्शन, जर तुमचे पैसे जर तुम्ही हे कार्ड काढले आणि हे कार्ड काढून तुमच्या बँकमधून ठराविक अमाऊंट कट झाली तरच तुम्हाला 60 वर्षानंतर ही पेन्शन चालू होणार आहे। अन्यथा जर तुम्ही कार्ड काढले नाही किंवा तुमचे पैसे कट झाले नाहीत तर तुम्हाला ही जी 3,000 रुपयाची अमाऊंट आहे पेन्शन आहे ती चालू होणार नाही। त्यानंतरचे पुढचे कार्ड आहे अपार आय डी कार्ड। हे कार्ड 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे कार्ड आहे। विद्यार्थ्यांसाठी हे एक स्टोरेज आहे। म्हणजे तुमची जेव्हा 12वी होईल त्यानंतर तुम्हाला कागदपत्रांची खूप गरज असते। तुमच्याकडे हे कार्ड जर असेल तर तुम्ही यामध्ये तुमची सर्व कागदपत्रे स्टोअर करून ठेवू शकता। याचा फायदा तुम्हाला असा होणार आहे की
जेव्हा पण तुम्ही कुठेही जाल तेव्हा कागदपत्रे सोबत घेऊन फिरण्याची गरज भासणार नाही. कार्ड असेल तर तुम्हाला सर्व कागदपत्रे सेव्ह केलेली असतील. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जर प्रवेश केला तर तुम्हाला प्रत्येक कागदपत्र त्या शाळेत घेऊन जाण्याची गरज नाही. तर तुमचं हे फक्त अपार आय डी कार्ड सबमिट केलं तर तुम्हाला बस असतं, तुम्हाला कोणतेही कागदपत्र दुसरे जमा करण्याची गरज नाही, कारण याच अपार आय डीमध्ये तुमची सर्व कागदपत्रे ही सेव्ह केलेली असतात. त्यानंतरचं पुढचं कार्ड आहे ते म्हणजे जॉब कार्ड, म्हणजेच त्याला मनरेगा कार्ड असं म्हटलं जातं. हे कार्ड तुम्हाला बऱ्याच सरकारच्या योजनेसाठी उपयोगी पडते. हे कार्ड गरीब छोटे मोठे कामगारच काढू शकतात. हे कार्ड तुम्हाला ग्रामपंचायतीमधूनच काढता येते. तुम्ही आता म्हणाल ऑनलाईन वेबसाईट वगैरे, तर नाही, हे कार्ड तुम्हाला ऑनलाईन काढता येत नाही. हे कार्ड तुम्हाला फक्त ग्रामपंचायतीमधूनच काढता येते, अन्यथा कुठेही तुम्हाला हे कार्ड काढून देण्यात येणार नाही. त्यानंतरचं पुढचं कार्ड आहे ती म्हणजे ई श्रम कार्ड. आता बऱ्याच जणांनी ई श्रम कार्डबद्दल अफवा पसरवल्या आहेत की ई श्रम कार्डवरती 3,000 रुपये मिळतात किंवा या योजना मिळतात. तर असे नाही. ई श्रम कार्डवरती फक्त एकच फायदा सध्या तरी मिळतो, पुढे मिळेल असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे, परंतु आत्ता सरकारकडून एकच फायदा मिळतो. तो फायदा कोणता पाहूया. त्याआधी या कार्डचा वापर कामगार किंवा गरीब व्यावसायिक करू शकतात. या कार्डचा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे या कार्डधारकाला 2 लाख रुपये मिळतात. कधी? तर ज्यावेळी त्याचा अपघात म्हणजेच ॲक्सिडेंट होईल तेव्हा, जेव्हा त्याला अपंगत्व येईल किंवा तो मृत्यू पावेल त्यावेळी त्याला 2 लाख रुपये मिळतात. सरकारच्या आणखी काही योजना या कार्डवरती मिळणार आहेत, परंतु सध्या मिळत नाहीत, पुढे मिळणार आहेत असे सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. हे कार्ड काढण्यासाठी तुम्ही e-shram.government.in या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने हे कार्ड काढू शकता आणि 2 लाखांचा फायदा घेऊ शकता. म्हणजे ज्यावेळी तुमचा अपघात होईल किंवा तुमचा अपंगत्व येईल, अपघात होऊन किंवा तुमचा मृत्यू होईल तेव्हा हे 2 लाख रुपये मिळणार आहेत, अन्यथा अजून कोणतेच लाभ या कार्डवरती मिळालेले नाहीत. तर ही 7 अशी कार्ड आहेत की ज्या कार्डचा तुम्हाला 3,000 पासून 2 लाखांपर्यंत उपयोग होतो. तुम्ही ही कार्ड जर काढली नसेल तर ऑनलाईन पद्धतीने ही सर्व कार्ड, जर मनरेगा कार्ड सोडलं तर सर्व कार्ड तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवरती काढू शकता. ते कार्ड काढून घ्या. समजा फॉर एक्झाम्पल अपार कार्ड, किती महत्त्वाचं अपार कार्ड आहे. तुम्हाला 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं हे अपार कार्ड आहे. तुम्हाला प्रत्येक वेळी कागदपत्र घेऊन फिरण्याची गरज नाही. तुम्ही एकाच या आय डीवरती तुमचे पुढची स्कूल किंवा कॉलेज चेंज करू शकता. कॉलेज चेंज केल्यावरती तुम्हाला जी कागदपत्रे मागतात ती सुद्धा तुम्ही घेऊन फिरण्याची गरज नाही. तुम्हाला एका आय डीवरती हा लाभ मिळणार आहे. सो हा महत्त्वपूर्ण आणि कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.